आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज्यात आता विधान परिषद निवडणुकांचे वारे वाहू लागलेत। दरम्यान विधान परिषद निवडणुकीत महायुतीत वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण मुंबई शिक्षक पदवीधर अशा दोन्ही मतदारसंघात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे। त्यामुळे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोण अर्ज मागे घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबई शिक्षक मतदारसंघात भाजप राष्ट्रवादी आमने-सामने, पदवीधर मतदारसंघात भाजप आणि शिवसेना यांची लढत आहे। राष्ट्रवादीचे शिवाजीराव नलावडे, शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांच्यात चुरस आहे, तर पदवीधर मतदारसंघात दीपक सावंत विरुद्ध किरण शेलार असा सामना आहे। त्यामुळे महायुतीत वितुष्ट निर्माण झालं तर त्याचा थेट फायदा ठाकरे गट आणि शिक्षक भारती या संघटनांना होऊ शकतो। तुषार रूपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, शेवटचे काही तास उरलेले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी, कारण की महायुतीमध्ये आपण जर पाहिलं असेल तर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा थेट सामना रंगण्याची चिन्ह आहेत। कारण की एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्याकडून देखील शिक्षक मतदारसंघामध्ये उमेदवार देण्यात आलेला आहे, भाजपाने देखील उमेदवार दिलेला आहे। त्यामुळे या तिन्ही मतदारसंघांमध्ये महायुतीकडून प्रत्येकी 3 उमेदवार असल्याचं पाहायला मिळतंय। जर असं 3 उमेदवार प्रत्येक मतदारसंघामध्ये असले तर मतांची विभाजणी होऊ शकते आणि याचा फायदा थेट आपल्याला या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेला होताना पाहायला मिळू शकतो। त्यामुळे शेवटचे काही तास उरलेले असताना आता नेमकं एकनाथ शिंदेची शिवसेना असेल किंवा भाजप असेल, कोण नेमका उमेदवारी अर्ज घेते मागे, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जर उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर महायुतीमधील या ठिकाणी जो वाद आहे तो आपल्याला समोर येताना पाहायला मिळणार आहे आणि महायुतीमधला हा जो वितुष्ट आहे त्या वितुष्टाचा फायदा आपल्याला थेट ठाकरेंच्या सेनेला होताना पाहायला मिळणार आहे। त्यामुळे शेवटचे काही तास राहिलेले आहेत, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून सुद्धा देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील किंवा प्रमुख नेते असतील, ते या संदर्भात वाद कसा मिटेल याच्या प्रयत्न पाहायला मिळत आहे। ठीक आहे तुषार, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। आज दुपारी कोण उमेदवारी अर्ज मागे घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे।